मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत। आंदोलनानंतर देण्यात आलेल्या काही ओबीसी कुणबी प्रमाणपत्रांबाबत मोठी माहिती समोर आली आहे। काही प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात आल्याचा दावा होत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार निशाणा साधला आहे। पाहूया हा रिपोर्ट। मराठा आरक्षण आंदोलनानंतर देण्यात आलेल्या काही ओबीसी कुणबी प्रमाणपत्रांपैकी काही प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या घडामोडीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। जरांगे पाटील यांनी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला। मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा त्यांनी केला। दरम्यान या प्रकरणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे। हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी केलंच ना शिंदे साहेब। तुम्ही तेच तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता। शिंदे साहेबासारखं मी कोणालाच म्हणत नाही। तुम्ही मला काय करू शकत नाही। जा तिकडं बघा मी बी काय करायचं ती सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता। आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कस काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं। शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा। आपल्या मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब मतदान करायचं। आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कस काय भेटत हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या समृद्धा आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे। आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री। शिंदे साहेब तुमच्या इतका कधीच तळतळलेला नाही मी। जीवाची आग होती आमची इथं। मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी। मराठ्यात वाटलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये। तुमच्याच ऑफिसला कस काय भेटते? जे स्वतःला स्वयंघोषित नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय येते? तुमचेच लोक। शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय। आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही। तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत। तुमच्या ऑफिस मध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात। मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता। आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात। तुमच्या सांगण्यावर होत्यात एकनाथ शिंदे साहेब। एक गुण मी पण लागतो आणि एक गुण अंगावर पण घालता का? तुमच्या पक्षाचा नेता कार्यकर्ता त्याचं कॉलेज संभाजीनगरला तिथं बैठका होत्या आणि ते सगळेच तुमच्याच पक्षातले लोक आहेत। कशाला अरे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रू तो करायचं ठासून करावं। तुम्ही असे छक्के पंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून। कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना। आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना तुमचे लोकच निघले नसते। तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत। आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका उद्धव ठाकरे बरा म्हणायची। ती उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका। कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय। 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया। लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवायला घेतात, 1 रुपया नाही। विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती। आणि ते माणसं बरे असे वाटायला लागले ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत। आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताच्या फोडवर घेतलाय आम्ही। आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता, आमच्या विरोधात आंदोलन बसवता। ते आंदोलन माझ्या विरोधात बसवायसाठी छत्रपती संभाजीनगरला तुमचा लीडर पक्षाचा तिथं बैठका घेतो त्या कॉलेजवर
आणि मग आता आंदोलन करणार माझ्या विरोधात, आणि ते शिंदे साहेब लोक, आणि शिंदे साहेबाची प्रतिष्ठा वाढवायला फडणवीस साहेबापाशी आम्ही शिट निवडून आल्यावर तुमचं प्रतिष्ठा वाढेल ना. पाहिल्यावर तुम्हाला विचारेन का कोणी दिल्लीत आणि त्याच्या ही उपकाराची परतफेड कराल का शिंदे साहेब तुम्ही? त्यांना बळ घुमरे साहेब देणार, परत तो शिरसाट साहेब देणार त्या बैठका घ्यायला. याच्या अगोदर सुद्धा मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं, शिरसाट साहेब तुम्ही करताय ते चूक करताय. तुमच्या बंगल्यात बैठका झाल्यात आणि तुमच्या बैठका त्या बंगल्यात बैठका घेऊन तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करायला लावायला लागला. ही मला माहिती मिळाली आणि तुम्ही फोनवर म्हणलेलं मला इथून पुढे होणार नाही. होय, झालं ते झालं. मग आता हे खालचे 40 शिंदे साहेबाला माहित आहेत का नाही मला माहित नाही, पण आम्ही तुम्हालाच बोलणार, कारण आम्ही महाराष्ट्रातले मराठी तुमची इज्जत वाढवतोय. तुमचे न येणारे कानाकोपऱ्यातले सीट आमचे लोक निवडून आणतात आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. ओबीसी कुणबी प्रमाणपत्रांबाबतच्या या घडामोडींमुळे मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर सरकारची अधिकृत भूमिका काय असणार आणि पुढे कोणते निर्णय घेतले जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. लोकमंच मराठी, महाराष्ट्राच्या जनची आवाज.